मला जेलमध्ये टाका, माझ्याकडे पैसे नाहीत आणि पैसे देणारे मित्र सुद्धा नाहीत. हे वाक्य होतं राजपालजी यादव यांचं. जर त्यांच्या मदतीला अजय देवगण, सलमान खान, सोनू सूद असे बरेचसे अभिनेते धावून आले नसते, तर आज कदाचित त्यांना जेलमध्ये राहावं लागलं असतं. मित्रांनो, पूर्ण किस्सा नक्की ऐका. राजपालजी यादव यांच्यावर चेक बाउन्स प्रकरणात एक केस चालू होती. त्याचं इंटरेस्ट सहित 9 कोटी रुपये झाले होते आणि ते 9 कोटी रुपये फेडण्यासाठी हे त्यांच्याकडे पैसे सुद्धा नव्हते. एवढा मोठा अभिनेता असताना सुद्धा 9 कोटी रुपयाची कॅश किंवा प्लॅनिंग नव्हतं. तर का? तर त्यांची जी काही त्यांनी गुंतवणूक केली होती, त्यांची घरामध्ये गुंतवणूक जवळजवळ 50 कोटीचं घर, 200 एकर जमीन, गाड्या, या बऱ्याचशा गोष्टी त्यांच्याकडे असून सुद्धा त्यांना हे पैसे भरण्यासाठी नव्हते. का? कारण त्यांचं फायनान्शियल प्लॅनिंग त्यांनी प्रॉपर केलेलं नव्हतं. म्हणून मित्रांनो, पैसे किती जरी आले तरी आपण प्रॉपर प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. वेळेला पैसाच उपयोगी येतो. आज त्यांची जी पोझिशन आहे त्यामुळे त्यांना तिथे मदत झाली, पण सर्वसामान्य व्यक्ती जर एखाद्या कर्जामध्ये अडकला तर त्यांच्या मदतीला कुणीही धावून येत नाही आणि कित्येक लोक ह्या डेट ट्रॅपमधून शेवटच्या टोकासुद्धा पाऊल उचलतात. म्हणून पैसे कमवते वेळी व्यवस्थित मॅनेज करा. पूर्णच पैसे फिजिकल ॲसेटमध्ये गुंतवणं चुकीचं आहे. 50% अमाऊंट ही तुमची फायनान्शियल ॲसेटमध्ये ठेवा, 50% अमाऊंट फिजिकल ॲसेटमध्ये ठेवा. कधी एमर्जन्सी लागली तर आपल्याकडे लिक्विडिटी असायला पाहिजे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट्स करा आणि ही रील तुमच्या मॅक्झिमम मित्रांना शेअर करा. चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा.